गणपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत तिने मात्र पाहायला मिळतं टी शर्टचं अनावरण डोंगरीचा राजा 2026 आगमन टी शर्ट आपण बघताय अधिकृत टी शर्ट मंडळाची सो हे गाईज गुड इव्हनिंग. मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतो निलेश अंबाडीकर ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. बऱ्याच दिवसानंतर आपला ब्लॉग येतो आहे. सो त्याबद्दल खूप सॉरी, खूप डिले झाला त्यामुळे, म्हणजे खूप गॅप पडला त्यामुळे. आता मी आहे सँडस रोडला आणि बऱ्याच दिवसानंतर हा आपला ब्लॉग येतो आहे. 2026मधला आणि मुंबई दक्षिण मध्य मुंबईमधला पहिला पाटपूजन सोहळा कवर करायला आपण आलेलो आहोत डोंगरीला, डोंगरीचा राजा. सो यावर्षी बघूया या पाद्यपूजन सोहळ्यात आपल्याला काय काय वेगळं बघायला मिळतं आहे. सो लेट्स गो देअर. चला जाऊया. सो बघू शकता तुम्ही इथे सँडस रोड स्टेशन आणि इथून चालत आलो आपण आणि अगदी एक 2 ते 3 मिनटाच्या डिस्टन्सवरच आपल्याला सगळं इकडे बघायला मिळतं आहे पाद्यपूजन सोहळा डोंगरीचा राजा. सो चला जाऊन बघूया. ऑलरेडी ढोल ताशा पथक वगैरे आलेलं आहे. चला बघूया. चिंचबंदर डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ डोंगरीचा राजा फुल ऑन जोश मूड आहे. बद्दल आम्ही आपल्या खरोखरच शतशः ऋणीराव चिंचबंदर डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सगळ्या पाहुण्यांचं खूप खूप स्वागत करीत आहे. जे प्रसार माध्यमात ते उपलब्ध आहेत त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आज संपूर्ण जगभरात डोंगरीच्या राजाचा पद्यपूजन सोहळा पाहायला जातोय.
आणि या मंगलमय प्रसंगी चिंचबंद डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आज डोंगरीच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा मोठ्या थाटामाटात उत्साहात मात्र साजरा होत असताना या डोंगरी नगरीमध्ये दक्षिण मुंबईचा मान सन्मान आणि अभिमान डोंगरीच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा स्वराज्याचा राज्याभिषेक सोहळा पालखी सोहळा या ठिकाणी आपण पाहायला मिळतोय आणि नुकतीच पुष्पवृष्टी झाली आणि आज खऱ्या अर्थाने या मंगलमय प्रसंगी राज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टपदान व्याश्चित न्यायालंकात मंडित सस्तात सस्त पारंगत राजनीती धुरंधर पौर प्रताप पुरंदर क्षत्रिय कलावतांस सिंहासनावधीश्वर राजाधिराज शिवछत्रपती महाराजांचा विजय असो श्री श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी भगवा आमचा झेंडा भगवा आमचं रक्त प्राणदेवीने राखीतो आम्ही स्वराज्याचं तख्त सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचं रक्त कारण जन्मताच फक्त आणि फक्त शिवभक्त कारण जंगलातील लाकडाला 5 4 3 2 चिंचबंदर डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अधिकृत टी शर्ट 2026 88 वर्षामध्ये पदार्पण करतोय आणि अधिकृत टी शर्ट डोंगरीच्या राजाची आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या टी शर्टचा अनावरण सोहळा या ठिकाणी डोंगरी नगरीमध्ये संपन्न होत असताना मात्र पाहायला मिळतोय टी शर्ट कशी असेल गणपती बाप्पा डोंगरीच्या राजाचा अरे ही शान कोणाची डोंगरीच्या राजाची मात्र पाहायला मिळतं टी शर्टचं अनावरण डोंगरीचा राजा 2026 आगमन टी शर्ट आपण बघताय अधिकृत टी शर्ट मंडळाची अनावरण सोहळा पार पडतोय अगदी अप्रतिम पद्धतीने मात्र सगळ्यांचं मन भरून टाकणारे दृश्य आज आपण बघतोय डोंगरीच्या राजाचं जर टाळ्या वाजवायचे टी शर्ट आवडले असेल तर टाळ्या वाजवायचे टी शर्ट आवडले बरेचसे आपल्याला माहिती असेल इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर व्हिडिओ युट्यूबवर यांच्या प्रचंड माध्यमातून डोंगरीच्या राजाचा हा पाद्यपूजन सोहळा मात्र या ठिकाणी मात्र केला जातोय संपूर्ण जगभरात त्याचं थेट प्रक्षेपण केले जाते तर खूप खूप आभार गणेशोत्सव मंडळाची अधिकृत टी शर्ट जर तुम्हाला बघायची असेल तर आपल्या डोंगरीचा राजा मोरया माझा या पेजवरती इंस्टाग्राम पेजवरती ती व्हिडिओ आणि फोटोज आपल्याला शेअर केलेले आहेत आणि त्याच्यानंतर आणखी एक आपल्याला माहिती असेल इंस्टाग्राम पेज चे आज इकडे आलेलं ते म्हणजे फर्स्ट लुक कृषी इथे आलेलं तर कृषी प्लीज आपण पण यायचे कृपया विनंती करते आपल्याला माहिती असेल डोंगरीच्या राजाचं चांगल्या प्रकारे मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून आज मात्र चांगला नावलौकिक मिळवलं असे कृषी इथे उपस्थित कोणाला तर खूप खूप चला त्याला फोटोग्राफर्सना विनंती आहे छायाचित्रकारांना विनंती आहे सोशल मीडियाचे जे इन्फ्लुएन्सर आहेत त्यांना थोडीशी आपण जागा करून द्यायची आपण अगदी जवळ जाऊ नका ओके ठीक आहे थँक्यू भारत माता की जय हिंदू धर्म की जय गौ माता की जय परम पवित्र भगवान ध्वज की जय डीजे थोडा आवाज द्या डीजे गणेश भक्तांना विनंती आहे टाळ्या वाजवायच्या त्यांना प्रोत्साहन द्यायचं
महाराष्ट्राच्या सर्व टीम आहे त्यांची सगळ्यांचा हार्दिक स्वागत 2026 चा सो फायनली गाईज रात्रीचे 9 वाजलेत आणि आता आपण निघालो पुन्हा एकदा घरी. असा होता छोटासा ब्लॉग ज्याच्यामध्ये आपण पाहिला मुंबई दक्षिण मुंबईमधला पहिला पाटपूजन सोहळा चिंचबंदर डोंगरी म्हणजेच डोंगरीचा राजा त्या गणपतीचा. आणि आता वाजल्यात ऑलमोस्ट 9:15. आता आपण निघतोय घरी जायला. सो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशा एका ब्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय गाईज.